नमस्कार, यार न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आपण आहोत मार्कडवाडीमध्ये। काल दुपारपासून विद्यमान आमदार माननीय उत्तमराव जानकर साहेब मार्कडवाडीमध्ये ठिय्या मांडून आहेत। रात्री त्यांनी या ठिकाणी मुक्काम पण केलेला आहे आणि आता आपण बघितलेलं आहे की मार्कडवाडीकरांना विश्वास देऊन बॅलेट पेपरवर मतदानाची प्रक्रिया चालू झालेली आहे। आपल्या बरोबर विद्यमान आमदार जानकर साहेब आहेत। जानकर साहेब, काल सकाळपासून गाव दबावाखाली होतं, प्रशासनाने दबाव टाकला होता आणि आता तुमच्या मार्गदर्शनाखाली मतदानाला इथं सुरुवात झालेली आहे। काय लोकांच्या भावना आहेत किंवा लोकांवर प्रशासनाचा कशा पद्धतीने दबाव होता, तो जोगारण आपण कशा पद्धतीने लावला, काय सांगाल आम्हाला? नक्कीच या ठिकाणी प्रशासनानं जवळजवळ CRPFच्या 3 तुकड्या आणलेल्या आहेत। 80 पेक्षा अधिक पोलिसांचा ताफा या ठिकाणी। या ठिकाणी मतदान कोणत्याही परिस्थितीमध्ये होऊ द्यायचं नाही आणि हे सगळं इथून उचलून घेऊन जायचं, अशा पद्धतीचा डाव प्रशासनाचा आहे। 100 लोक जमलेले आहेत। अजून 100-200 लोकांची आम्ही वाट बघतोय। ते झाल्यानंतर मतदानाच्या प्रक्रियेला सुरुवात होईल। तरी पण प्रशासन काय हे उधळून वगैरे लावू शकतं का किंवा याच्यामध्ये काय व्यत्यय वगैरे आणू शकते का? त्यांनी ठरवलेलंच आहे, हे सगळं गोंधळून घेऊन जायचं, कोणत्याही परिस्थितीमध्ये मतदान होऊ द्यायचं नाही, अशा पद्धतीची भूमिका प्रशासनाची आहे। बघूया आता काय होतंय, काय घडतंय। या ठिकाणी लाठीचार्ज होऊ शकतो, अनेक प्रकारची तयारी पोलिसांची दिसते, परंतु बघूया। गावकरी ठाम आहेत, लोक या ठिकाणचे ठाम आहेत, इथे या ठिकाणी बसलेले आहेत। आता प्रक्रियेमध्ये मी 15-20 मिनिटात अजून काही लोक येतात, त्यावेळेला आपण त्याचा निर्णय करूया। ठिकाणी आमदार साहेबांनी सांगितलेलं आहे की गावाचा पूर्ण सपोर्ट आहे, गाव मतदान करण्यासाठी तयार आहे, परंतु प्रशासनाचा दबाव अद्याप चालू राहणार आहे। मी यार न्यूज मराठीसह अण्णा भोसले, मार्कडवाडी।